कंपनीचं नाव काय आपल्या काय नाव आहे एंटरप्राइजेस नॅशनल नॅशनल एंटरप्राइजेस ही कंपनी कुठे आहे पिंपरी चिंचवडमध्ये चिंचवड पवना नगर चिंचवड गाव इथं स्टेट्स कोणते महाराष्ट्र इथं स्टेट्स खूप इम्पॉर्टंट नाही आत्ता बरोबर आहे कारण की सगळीकडे सेम पद्धतीने आहे फक्त इथं काय करायचं हे सेव्ह केलं पुढे आलात तुम्ही तर इथं काय चूज करायचं TDSला इथे यस करायचं इथे यस केलं की तुम्हाला काय टाकायचं इथं तो मला विचारतो की तुमचा रजिस्टर टॅन नंबर काय बरोबर आता हा टाकला पाहिजे रजिस्टर टॅन नंबर तर आपला रजिस्टर टॅन नंबर काय रे सुंदर आहे दिलाच नाही आहे ठीक आहे नंतर इथं हे नंबर आला इंडिव्हिज्युअल कंपनी आली अल्टर आलं त्यांनी सांगितलं इग्नोर करायचं आहे का सेट रिस्पॉन्सिबल पर्सन नाही रेट ऑफ TDS इथं कुठं रेट ऑफ TDS आहे का इथं नाही आहे इथं काही नाही आहे बरोबर आहे हां आता इथं गेल्यानंतर परत इथं काहीच नाही इथं एंटर प्रेस केलं बरोबर आहे इथं सेव्ह केलं कंट्रोल ए करून हा विषय संपला आता मला काय करायचं आहे मला इथं अल्टरमध्ये यायचं इकडे बघा अल्टरमध्ये यायचं आहे हे क्लिक केल्यानंतर हे नवीन सुरू होतं इथं हे लेजरमध्ये जायचं नाही खाली जायचं आहे लक्षात ठेवा हे नवीन सुरू झालेलं आहे आणि तिकडे एक नवीन तुम्ही लेजर क्रिएट करताय त्याचं नाव आहे पेमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्टर काय सांगता PAYMENT पेमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्टर मागाशी नाही का ते वेगवेगळे लोक होतं कॉन्ट्रॅक्टर बरोबर इथं आलो त्यांचं सेक्शन नंबर असतं 194C असतं बरोबर 194 हा C कॉन्ट्रॅक्टरचा नंबर आहे सेक्शन आहे त्यांचा त्याच्यामध्ये पॅन असेल तर 1% आहे आणि नसेल तर 2% असं त्यांनी सांगितलं आहे इथं लिमिट आहे का त्यांनी सांगितलेलं इथं लिमिट काय नाही सगळ्यांना लावायचं आहे टॅक्स आता इथं हे क्रिएट करायला लागेल ही पहिली स्टेप आहे खूप महत्त्वाची आता हां पेमेंट वाउचर आता हे झाल्यानंतर याच्या पुढे जायचं तुम्हाला आता खर्च बनवायचे आहेत एक्सपेन्सेस क्रिएट करायचे आहेत मी काय केलं इकडे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आलो इथं सांगितलं लेजरमध्ये आलो बरोबर लेजरमध्ये काय सांगितलं काय नाव होतं त्याचं ADVT ॲडव्हर्टाइजमेंट EXP एक्सपेन्सेस हा खर्च आहे मग काय सांगितलं एक्सपेन्सेस इनडायरेक्ट सांगितलं त्यांनी प्रेमाने मला प्रश्न विचारला की GST आहे का म्हटलं GST वगैरे नाही बाबा इथं क्लिक केलं स्पेस बार दाबला आणि सांगितलं हे ॲप्लिकेबल आहे तो म्हटलं ॲप्लिकेबल कसं आहे म्हटलं अरे कॉन्ट्रॅक्टरचे पैसे आहेत बाबा कॉन्ट्रॅक्टरच्या पैशाप्रमाणे घे काय झालं याचं परत यायला लागेल इथं आलं इथं सांगितलं कॉन्ट्रॅक्टरचे पैसे आहेत ते तो म्हणला ओके बँकेचे डिटेल्स काहीच नाही हे डन झालं म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च मी टाकला ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च टाकल्यानंतर मला काय करायचं आहे बँकेची कॅनरा बँक ओपन करायचं आहे आणि क्रेडिटर क्रिएट करायचे आहेत मग सांगितलं कॅनरा बँक मग हे काय असणार आहे बँक अकाउंट असणार आहे बरोबर आहे हे सेव्ह केलं त्याच्यानंतर आपल्याला कॅनरा बँकनंतर दुसरं कोण होतं स्टार नावाची STAR स्टार ॲडव्हर्टाइजमेंट कंपनी ही आपली कोण आहे ही आपली मला असं वाटतं सप्लायर आहे म्हणजे क्रेडिटर आहे म्हणजे हे आपले सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत खाली आलो इथं त्यांनी काय सांगितलं हे कॉन्ट्रॅक्टर आहेत तर ह्यांना TDS ॲप्लिकेबल आहे का त्याला प्रेमाने सांगितलं हो ॲप्लिकेबल आहे ते म्हणले हे कुठल्या प्रकारच्या कंपनीला बिलॉंग करतात तर ह्यांना आपण सांगितलं ह्यांची पार्टनरशिप फर्म आहे म्हणलं असू द्या मग ते म्हणले TDSचं वाउचर आहे का म्हणलं हो आहे मग यांनी यांचा TDSचा नंबर दिला आहे का आपल्याला तर यांनी यांचा नंबर दिलेला आहे का आहे पॅन नंबर तिकडे बघा त्याचा पॅन नंबर काय कोणी वाचून सांगते का मला पॅन नंबर डिटेल्स यस तुम्ही सांगितलं ॲप्लिकेबल पॅन स्टेटस ॲप्लिकेबल इथं काय सांगितलं ड्यू रेफरन्स युनिक नंबर काय होता ASDFG 1254K एवढेच आहे ना एवढंच आलं इथं पॅन नंबर टाकला रेग्युलर टॅक्स पेयर आहे GST नंबर वगैरे काही टाकला नाही खाली आलो विषय संपवला ओके त्याच्यानंतर मला TDS ऑन ॲडव्हर्टाइजमेंट हे ड्युटीज अँड टॅक्सेसमध्ये टाकायचं आहे मी सांगितलं TDS ऑन AD ॲडव्हर्टाइजमेंट हे टाकलं हे कशामध्ये आलं हे ड्युटीज अँड टॅक्सेसमध्ये आलं इथं बघा
मग अशी GST यायचं, आता TDS त्याच्या खाली आलं, चूज करायचं, खाली आलं मग इथं सांगायचं मगाचंच काय पेमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्टर चूज करून घ्यायचं, एंटर घ्यायचं, विषय संपला. आता हा विषय झाल्यानंतर याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये JV पास करायची आहे 36,000 रुपयाची. म्हणजे आपल्या याच्यातून बाहेर यायला लागलं आणि काय चूज केलं, वाउचरमध्ये आलो, वाउचरमध्ये काय केलं JV म्हणजे F7 प्रेस केलं. प्रेमाने त्यांनी मला एंट्री सांगितली ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस डेबिट झाले किती 36,000 रुपये 36,000. त्याच्यानंतर परत बाय आलं का नाही, तिथं 2 आलं, क्रेडिट केलं. ते कशासाठी आता आलं, स्टार म्हणून जी कंपनी आहे तिच्यासाठी आपल्याला आलं. बघा इथं आपल्याकडे 28,000 आले त्याचे, आपल्याला त्यांचा फरक आला, बरोबर आहे. घाबरू नका तरी तुम्ही. आता तिथं आल्यानंतर काय करायला लागेल, इथं परत तेवढी अमाऊंट टाकायला लागेल, किती 28800 इतकी टाकली, खाली आलो, पण 2 मध्ये आलो. त्याच्यानंतर परत काय सांगितलं TDS आलं ऑन ॲडव्हर्टाइजमेंट. तर इथं बघा राहिली तेवढी अमाऊंट आली, बरोबर आहे, फाईन. इथं अमाऊंट आला, इथं प्रेस केलं, एंटर प्रेस केलं, खाली आलो, क्लिअर. आता ही नंतर ही पेमेंटची एंट्री आहे. इथं बघा इथं पेमेंटची एंट्री तिथं दिसतंय का, दिसतं, कुठं दिसतं, मी गेटवे ऑफ टॅलीमध्ये आलो, इकडे गेटवे ऑफ टॅलीला आलो आणि बॅलन्स शीटमध्ये आल्यानंतर तुम्हाला इकडे सांगतो की तुम्हाला इथं टॅक्स पेएबल आहे. एवढाच टॅक्स मगाशी कट झालेला का, मग एवढा तुम्हाला भरायचा आहे. मग हा बऱ्याच वेळा तुमच्याकडे इकडे हा जो फॉर्म असतो या फॉर्ममध्ये दिसला पाहिजे, तर तिथे येतं स्टॅच्युटरी रिपोर्ट्समध्ये येतं, TDS रिपोर्टमध्ये येतो आणि 26Q क्वीन इकडे येतो. पण इथं ती एंट्री आली नाही कारण की काही इन्फॉर्मेशन इनकम्प्लीट आहे. तर नवीन व्हर्जनला हा इश्यू येतो, बरोबर आहे. मग यांनी काय केलं, इथं चेक करता त्यांनी हे पण गोष्ट कुठं चेक केली, हे इथं चेक केलं, 3600 रुपये आलं, बरोबर. इथं ऑप्शन्सला यस केलं आणि त्याचं पेमेंट केलं, बरं पेमेंट केलं. तिथं काय सांगितलं, इथं अल्टर केल्यानंतर F12 प्रेस केलं, F12 प्रेस केल्यानंतर पेमेंटमध्ये आलो, वाउचरमध्ये आलो, इथं F12 इथं बघा इथं आल्यानंतर F12 प्रेस केलं आणि तिथं आपल्याला काय सांगायचं होतं F12 मध्ये सेट लेजर वाईज बँक ॲलोकेशन, बरोबर आहे. सेट लेजर वाईज बँक ॲलोकेशन कुठे दिसतंय का, इथं दिसलं का रे, हे नाही दिसलं. आता हे यस करूया, जरा मोठं करूया, याला दिसतंय का आता, सेट लेजर वाईज बँक ॲलोकेशन नाही दिसलं. मग आता काय करूया, पेमेंटमध्ये जाऊया, थांबा आता पेमेंटमध्ये जाऊया, इथं आलो, मग परत इथं F12 दाबलं. आता परत बघूया इथं आलं का सेट लेजर वाईज बँक ॲलोकेशन, नाही इथं आलं, सांगितलं सेट लेजर वाईज बँक ॲलोकेशन आलं का, मॉडिफाय नाही आलं, ॲलोकेशन शो TDS ॲलोकेशन बिल ॲलोकेशन, हा इथं यस केलं. आता इथं दोघांचं, आता इथं अकाउंटिंगमध्ये काय आलं, मी सांगितलं इथं बा पहिली एंट्री मला कॅश म्हणून करायची आहे, मग कॅश म्हणून केली. तो म्हणता मग इथं स्पेस बारमध्ये स्टारवाल्यांना किती पैसे द्यायचे, तर त्यांनी सांगितलं 28,000 रुपये. मग मी त्यांनी त्यावेळी देऊन टाकले, किती दिले 28,800 रुपये दिले. मग ते त्याच्या अगेन्स्ट देऊन टाकले त्यांना, मग तो त्यांचा विषय संपला. मग परत पेमेंटची एंट्री केली, पेमेंटची एंट्री कशी केली, परत F5 मध्ये आलो, इकडे खालची एंट्री केली पेमेंटमध्ये, ते सांगितलं काय सांगितलं, कॅनरा बँकमध्ये आलो, कॅनरा बँकमध्ये काय केलं, पेमेंट केलं, किती केलं, कशाला करायचं ते TDS ऑन ॲडव्हर्टाइजमेंटवरला क्लिक केलं आणि तिथं सांगितलं अगेन्स्ट रेफरन्स 7,200च्या अगेन्स्ट ते पे केलेलं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट ते पैसे तिथं रिसिव्ह झालेले आहेत, क्लिअर. मग संपलं, एवढंच करायचं आहे. मग त्यांनी सांगितलं त्या QR मध्ये तो रिटर्न आलाय का एकदा बघून घ्या, ते रिटर्न आला असेल तर बघा. मग इथं आलो, इथं आल्यानंतर काय केलं, परत डिस्प्लेमध्ये आलो, डिस्प्लेमध्ये काय सांगितलं, तर स्टॅच्युटरी रिपोर्टमध्ये आलो, स्टॅच्युटरी रिपोर्टमध्ये काय सांगितलं, TDS मध्ये आलो, TDS मध्ये सांगितलं Q26Q आलं आणि इथं आनंदाची गोष्ट आहे, इथे एंट्री दिसली, बरोबर आहे. इथं आलं, या ऐका, इथं आलं, इथं झालं नाही अजून, सर्टिफिकेट काढायचं, इथं आलो आणि इथं जर प्रिव्ह्यू केल्यानंतर जर सर्टिफिकेट दिसलं तुम्हाला तरच तुम्ही गव्हर्नमेंटला पैसे भरलेत, नाही तर तो माणूस जिवंत ठेवत नाही आपल्याला, नाही चुकलं. इथे आलो, इथं प्रिंटमध्ये गेलो मी आणि सांगितलं करंट पेज, यस, प्रिव्ह्यूमध्ये गेल्यानंतर
TDS डिडक्शन झालं. स्टार्ट पेमेंट केलं का? TDSचं पेमेंट स्टार्ट केलं. इथं आल्यानंतर ते ऑनलाईन पेमेंटसाठी आहे. पण इथं आलो प्रिंटमध्ये. इथं प्रिंटमध्ये आल्यानंतर करंट म्हटलं, इथं प्रिव्ह्यू केलं. हां, मग आता हे एवढंच दिसतं. पण याच्यामध्ये एक फॉर्म प्रिंट व्हायला लागतो गव्हर्नमेंटचा. तो फॉर्म आपल्याला सबमिट करायला लागतो. तर तो मी इथं दिसला नाही तर तुम्हाला काय करतो, सध्या नेटवरती गव्हर्नमेंटचा फॉर्म कसा असं दाखवतो. काय नाव होतं त्याचं? Q26. ठीक आहे. TDS 26 होतं ना, का 26Q होतं? 26Q होतं ना. Q. इथं सर्टिफिकेट आलं. जर मी त्याची इमेज बघितलं तर साधारण तुम्हाला अशा प्रकारचं सर्टिफिकेट गव्हर्नमेंट तुम्हाला देतं. हे नाही, आता हे कॅल्क्युलेशन आहे सगळं. गव्हर्नमेंटचं चलान हा हे अशा प्रकारचं एक सर्टिफिकेट तुम्हाला भेटलं पाहिजे. बरोबर आहे. फाईन. दिस इज ऑल. थँक्यू. हे इमिजिएटली अपलोड करून तुम्हाला मी पाठवतो.